हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. सो गाईज, आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला गौरी आणि गणपतीचे मकर डेकोरेशन घरच्या घरी स्वस्तात मस्त कसे करायचे हे दाखवणार आहे. त्यासाठी सुरुवातीला आपले मकरचे जे काही पार्ट्स आहे ते स्वच्छ कपड्याने मी तिथे क्लीन करून घेते आहे. त्यानंतर मी घरातील जे काही बर्थडे डेकोरेशनचे सामान होते ते ही विंडो कव्हर करण्यासाठी यूज करते आहे. इकडे आमच्या आईंनी हरतालिकेच्या पूजेची मांडणी केलेली आहे. आणि मी पूजा संपून पुन्हा एकदा आपल्या डेकोरेशनच्या कामाला सुरुवात केलेली आहे. इकडे मी मखर असेंबल करते आहे. ऍक्च्युली थोडेसे ट्रिकी आहे बिकॉज आपण वर्षातनं एकदाच मखर असेंबल करत असतो. सो कुठला पार्ट कुठे असेंबल करायचा हे समजण्यासाठी थोडासा टाइम जातो. फायनली इकडे आपला मखर असेंबल झालेला आहे आणि मी इकडे हा शायनिंग वाला पडदा यूज करते आहे जो की मार्केटमध्ये इझिली चीप मध्ये अवेलेबल असतो. त्याने मी मखरचा मागचा आणि टॉपचा पोर्शन कव्हर करून घेणार आहे. इकडे मी व्हाईट अँड पिंक फुलांच्या माळा मखरच्या दोन्ही साईडने लावून घेते आहे. त्यानंतर इलेक्ट्रिशियनच्या मदतीने मी लाईटच्या माळा देखील लावून घेतल्या. सो फ्रेंड्स, लाईटच्या माळा लावल्यानंतर आपला मखर खूपच सुंदर दिसत आहे. ऍक्च्युली गाईज, हे घरगुती मखरचे डेकोरेशन लग्नानंतर मी फर्स्ट टाइमच करते आहे. लग्नाआधी मी बाहेर हॉस्टेलवर राहायची, सो अशी अपॉर्च्युनिटी कधी भेटलीच नाही. आणि आमच्याकडे दरवर्षी गणपती आणि गौरी असतात अँड दिस इज माय वन ऑफ द फेवरेट फेस्टिवल ऑफ द इयर. सो आपल्याकडे जर श्रद्धा, इच्छा, आवड असेल तर कुठलीच गोष्ट इम्पॉसिबल नाहीये असे मला वाटते. सो हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे घरगुती मखरचे डेकोरेशन करण्याचा. आय होप हा तुम्हाला आवडला असेल. इथे मी एका फोम शीटवर व्हाईट अँड पिंक रोजेस लावून घेते आहे फ्लावर आर्ट बनवण्यासाठी. आणि या फ्लावर आर्टच्या मदतीने आपण आपल्या मखरचा समोरचा पोर्शन कव्हर करणार आहोत. आणि हे आर्टिफिशियल फ्लावर्स तुम्हाला मार्केटमध्ये कुठल्याही डेकोरेशनच्या दुकानामध्ये डझनवर इझिली भेटून जातील. सो अशा प्रकारे आपल्या घरगुती आणि कमी खर्चात गौरी गणपतीचे मकरचे डेकोरेशन तयार आहे. या डेकोरेशनच्या लॉंग व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. सो हे डेकोरेशन तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की सांगा. टिल देन बाय.